चुनाभट्टीमधलं जे काही राजकारण आहे त्याच्या मागच्या काही वर्षामध्ये असा उमेदवारच भेटला नव्हता लोकांना जो इतका प्रामाणिक आहे, ज्याच्यावरती कुठला डाग नाही आहे. आणि असा उमेदवार भेटल्यामुळे त्यांनाही माहिती होतं की त्यांनाही त्यांचा माणूस गमवायचा नव्हता. त्याच्यामुळे आमदार साहेबांचे फोन भरपूर येत होते, कारण आमदार साहेबांना शिंदे साहेबांचे भरपूर फोन होते ते. मग त्याच्यानंतर ते बोलले की प्लीज भेटायला ये, शिंदे साहेबांना तुझ्याशी बोलायचं आहे. आणि आता शिंदे साहेबांनी बोलवल्यावरती आपण जाणार. तसं अमोल खाडेंनी ठरवलं की आपला पक्षप्रमुख आहेत, एवढा मोठा नेता आहे आणि प्लस शिंदे साहेबांबद्दल सच्चा शिवसैनिक असल्यामुळे, शाखा प्रमुख असल्यामुळे मनामध्ये नितांत श्रद्धा असलेला माणूस हा आहे. त्याच्यामुळे मध्यरात्री कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणारा हा माणूस आहे. तर ते तिकडे गेले, पण त्याचं जे चित्र बाहेर दाखवलं, भेटीचा अर्थ असा नाही की कोणाला सपोर्ट केलाय. कारण ज्या माणसाला जनतेनंच नाकारलाय त्याला आपण सपोर्ट कसं करणार. आणि हे त्यांनाही माहिती आहे, त्यांच्यापर्यंत पण रिपोर्ट गेलेला आहे की तिकडे आता सीट कुठली येणार आहे हे त्यांना पण माहिती पडलेलं आहे. असंच कोण कोणाला भेटायला कशाला बोलवेल. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती जे काय आपलं स्टेटमेंट आहे, ऑफिशियल स्टेटमेंट आहे, ते अमोलदादा स्वतः इकडे देतील आणि ते त्यांचं सांगतील की त्यांचा स्टँड काय आहे. जे व्हायरल व्हिडिओ फिरला त्याच्याबद्दल संदर्भात ही आज मी प्रेस बोलवली आहे आणि मला माझं मत मांडायचं आहे आपल्यासमोर. काल आमदार साहेबांशी माझं फोनवर बोलणं झालं, मला आमदार साहेबांनी बोलवलं, मी त्यांना भेटलो होतो. त्याच्यानंतर ते बोलले तू एकनाथ शिंदे साहेबांशी बोल, काय विषय आहे तुझा तो. ठीक आहे. पण जेव्हा मला घाटकोपरला एकनाथ शिंदे साहेब भेटले, शिंदे साहेबांशी माझं बोलणं हे झालं की साहेब मी अपक्ष उमेदवार आहे आणि मी जरी जिंकून उद्या आलो तर निशाणी माझी रिक्षा आहे आणि आपली रिक्षा ही ठाणेकरांची रिक्षा ही निवडून आणणार आणि शिवसेनेत पुन्हा येईन मी. ह्या गोष्टी माझ्याशी बोलल्या गेल्या. साहेबांशी मी बोललो, त्यानंतर साहेबांनी माझ्या गळ्यात शॉल टाकली आणि त्यानंतर तो एक व्हिडिओ व्हायरल झाला असा की अमोल खाडे यांनी सानवी विजय तांडेल यांना पाठिंबा दिला आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही. मी माझी लढाई लढत आहे आणि मी ही लढाई लढणार. आता राहिली गोष्ट लोकांना सांगायची, माझ्या प्रेसमधून लोकांना हा मेसेज मी पाठवत आहे, लोकांना आवाहन करत आहे, तुम्ही कुठल्याही व्हिडिओवरती व्हायरलवरती लक्ष ठेवू नका. आणि आमदार साहेबांनाही सांगतो, साहेब मी सानवीताई विजय तांडेल यांना पाठिंबा दिलेला नाही. मी फक्त बोललो तिथे की मी शिवसेना म्हणून निवडून आल्यानंतर, जिंकून आल्यानंतर मी शिवसेनेला पाठिंबा देईन, ह्या गोष्टी बोललो होतो. पण तिथे माझा असा प्रचार केला की सानवीताई विजय तांडेल यांना पाठिंबा दिला आहे. अशी कोणतीही गोष्ट घडली नाही. मी माझी लढाई जी येत्या 15 जानेवारीला माझी निशाणी रिक्षा 8 नंबरचं बटन, त्याच्यावरती तुम्ही बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि याच्यानंतरही सांगतो, इथून पुढे माघार हा शब्द माझ्यात नाही आहे आणि होणार नाही. आजपर्यंत या चुनाभट्टीमध्ये मी 7 पक्ष आहेत, एकटा अपक्ष आहे. जी लढाई पहिल्या दिवशी होती तीच लढाई मी शेवटपर्यंत लढतोय आणि लढणार. जनतामध्ये काय प्रतिसाद आहे, जनताला काय तुम्ही जनतेला एकच सांगेन, तुम्ही कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावर विश्वास न ठेवता मी माझी लढाई लढत आहे आणि आपण सगळे त्या लढाईमध्ये सामील आहोत. त्यासाठी येत्या 15 जानेवारीला मला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. चुनाभट्टीमध्ये खूप समस्या आहेत आणि तुम्ही जनतासमोर जातो, काय सांगणार. चुनाभट्टीमध्ये समस्या अशा आहेत की लोकांपर्यंत जातोय मी. लोक मला सांगतात घरोघरी दारोदारी असं कोणता एरिया राहिला नाही, कुठलं घर राहिलं नाही मी फिरलो नाही, सगळ्या ठिकाणी भरतोय. लोकांचा प्रतिसाद आहे, लोकांना काहीतरी बदल हवा आहे आणि बदल हवा आहे त्यासाठी मी उतरलो आहे. आणि आणखी जो आमदाराचे जे व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय, खूप व्हायरल होतं, जनतामध्ये भ्रमित लोक झालेला आहे, परत काय सांगणार. व्हायरल झाला जनतामध्ये. साहेबांनीच तो टाकला होता व्हिडिओ. साहेबांनी त्यांचं मत मांडलं की अमोलने तिकडे जाऊन शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पण माझा आज हातात आलेला घास, ज्यावेळी स्वामींच्या कृपेने इथली उमेदवारी माझ्याकडे होती, ओबीसी जेव्हा ओपन झाला होता, ओबीसी पुरुष, त्यावेळी इथला उमेदवार म्हणून मी होतो. पण माझं आलेली उमेदवारी माझी त्यांना दिली गेली, त्या लोकांना मी पाठिंबा देणं हे कसं शक्य होऊ शकतं. त्यासाठीच मी लढाई लढतो ना. आणि चुनाभट्टी जनतेला जर बदल हवा असेल तर पर्याय म्हणून मी आज उभा आहे ना. प्रचारात जोरात आहे काय. प्रचार माझा जोरात आहे, लोकांचं प्रतिसाद आहे. टायमिंगला जो मी परमिशन काढायला, ऑफिस घ्यायला मला थोडाफार त्रास झाला, अनेकांनी त्रास दिले, पण मी त्या त्रासाला न बळी पडता मी माझी लढाई चालू आहे आणि चालूच राहणार. मग जनतेला चुनाभट्टीच्या
लोकांना एकच आव्हान करतो, तुम्ही कुठल्याही गोष्टीवर लक्ष ठेवू नका. आणि मी आजही अमोल खाडे तुमच्याशी प्रामाणिकपणे ही माझी निशाणी रिक्षा मग तुमच्या समोर घेऊन आलो आहे, दारोदारी फिरलो आहे. तेव्हा आजच्या घडीला तो माणूस आज तुमच्यासोबत, तुम्ही त्याला मदत करताय. आणि मी जे 3 वर्ष तुमच्यासोबत काम केलं निष्ठावान शिवसैनिक म्हणून, आज मला तुम्ही काय नाही देताय आणि तुम्ही माझी पोस्ट व्हायरल करून सांगताय की मी त्याला पाठिंबा दिलं. हे मला कदापि शक्य नाही साहेब. आणि आज अशा पोस्टवर मी आहे की काल जी पोस्ट तुम्ही टाकल्यापासून मला सूचना मी काय करू. एक जीव द्यायची वेळ आली की माणसांना उत्तर काय देऊ, लोकांसमोर जाऊ का, सांगा ना मला. तुम्ही लोकांनी मला काय उत्तर देऊ. आज ही गोष्ट करायला नव्हती पाहिजे तुम्ही. मी माझी लढाई लढत होतो, पण तुम्ही माझी पोस्ट व्हायरल करून माझी पूर्ण एवढी वर्ष केलेली मेहनत, एवढी वर्ष प्रामाणिकपणे राहायला सगळं तुम्ही माझं घालवलं साहेब. काय चुकी होती माझी. माझे शेवटचे प्रश्न आहे, कोण जिंकणार? खूप हलचाल तुमच्या वार्डमध्ये आहे, कोण जिंकणार? 7-8 कॅन्डिडेट आहेत. 8 कॅन्डिडेटमध्ये सगळ्यांचं लक्ष 8 जे 2 कुरेशी नगर म्हणून उमेदवार आहेत, 6 इकडचे आपले हिंदू वोटिंगवाले उमेदवार आहेत. त्याच्यामध्ये जो तो उमेदवार कुरेशी नगरमध्ये लागला आहे की कुरेशी नगरची मतं आम्हाला भेटतील, आता भेटतील. पण मी एकटा अमोल खाडे, मी कुरेशी नगरला गेलोही देखील नाही आणि जाणारही नाही. मला माझ्या हिंदू आणि मराठी माणसांची वोटिंग पाहिजे, त्याच्यावरच मला जिंकून यायचं आहे. हे मी चुनापट्टीकरांना सांगतो. येणाऱ्या लढाईमध्ये आपण जिंकू, 100% जिंकू. फक्त मला तुम्ही साथ द्या. येणाऱ्या काळात आपण एकत्र होऊन एकत्र काम करून चुनापट्टीचा नक्की बदल घडवू. जिंकल्यानंतर तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार काय नक्की? जिंकल्यानंतर माझी निशाणीच रिक्षा आहे. आणि आज शिंदे साहेबांना तेच सांगायला गेलो होतो, साहेब माझी निशाणी रिक्षा आहे आणि जिंकल्यानंतर मी नक्कीच तुमच्याकडे साहेब येणार, रिक्षा घेऊन या शाखेच्या दारात या चुनापट्टीमध्ये मी येणार, हे त्यांना सांगायला गेलो होतो मी. त्याचवेळी माझ्या गळ्यामध्ये शॉल घातली गेली आणि माझा फोटो व्हायरल केला गेला की हा सानवीताई विजय तांडेल यांना पाठिंबा दिला आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही. मी निशाणी रिक्षा घेतली आणि रिक्षा ही चुनापट्टीमध्ये मी आणणार आणि लोक बदल नक्की घडवतील. म्हणून आज शिवसेना जेव्हा वेगळी झाली होती त्यावेळी निष्ठावान सरकार साहेब तुमच्यासोबत राहिलो आणि अजूनही होतो. पण ज्या माणसाने चुनापट्टीमध्ये आज चेहऱ्याला काळं फासलं, भांडण केलं, विरोधात बोलला, सगळ्या गोष्टी केल्या, त्या माणसाला माझा पाठिंबा कसा असू शकतो साहेब, सांगा ना तुम्ही मला. काय मी चुकलो कुठे होतं? आणि लोकांनी जर अशी गोष्ट माझ्या बाबतीत जर तुम्ही पसरवली असेल तर लोकांच्या मनात काय विचार माझ्या बाबतीत आले असतील की एवढा सगळं करून देखील हा माणूस त्याच्या पाठी जाईल. मी त्यात जाणार नाही आहे. आणि असं लोकांनी विश्वास ठेवा माझ्यावरती. माझी लढाई मी स्वतः लढतो आहे आणि इथून पुढे जी माझी हार असू जीत असू ती माझी स्वतःची असेल. माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी कोणी मला मदत केली आज पडत्या काळामध्ये सगळे उभे राहिलेत माझ्यासोबत, ते माझ्यासोबतच आहेत, कुठे कोणी गेलेलं नाही. आणि इथून पुढे मी इलेक्शनला सामोरं जायला तयार आहे. खालच्या पातळीवरचं राजकारण आज आमचा प्रचार सगळ्यात चांगला चालू आहे. चुनापट्टीत अपक्ष उमेदवार असूनसुद्धा चांगल्या पक्षांपेक्षा आमचा प्रचार जोरात चालू आहे. हे लय लोकांना खटकतं आहे, माझे नगरसेवक ह्यांना पण खटकतं आहे. तर ह्यांनी काल अशी संभ्रम तयार केले लोकांमध्ये जेणेकरून आम्हाला जी वोटिंग पडणार आहे ती त्यांना पडावी असं त्यांचं मत आहे. पण लोकांना सांगतो आम्ही चुनापट्टीचा विकास शोधत होतो, त्यांना आम्ही उघडपणे काय प्रश्न उचललेत, आमच्या एवढे प्रश्न त्यांना कोणी विचारले पण नाहीत आणि खरोखर सद्य परिस्थितीवर आम्ही बोलत होतो. त्यामुळे यांनी ही शाळा खेळली, खालच्या पातळीवरचं राजकारण केलं. मला वाटतं कुडाळकर साहेबांनी ह्या गोष्टी करायला नको होत्या की आमचा जाहीर पाठिंबा आहे सानवी विजय तांडेल ह्यांना, ही पोस्ट करायला नको होती. ठीक आहे, लक त्यांचं राजकारण त्यांना लक लाभो. आम्ही ठोकून सांगतो आमचा अपक्ष उमेदवार येणार, चुनापट्टी क्रांती घडणार म्हणजे घडणार. आणि लोकांना जाहीर आव्हान आहे आमचं, इलेक्शनला आम्ही बोलत नाही आम्हालाच वोट द्या, पण चांगला उमेदवार बघा आणि चांगल्या उमेदवाराला वोट द्या जेणेकरून चुनापट्टीमध्ये बदल घडला पाहिजे. आम्ही काय इलेक्शनला उभं राहिलो आहे, आम्हाला काय करायचं आहे हे आमच्याकडे चांगले प्लॅनिंग आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच समजेल की 23 वर्षाचा विकास दिसणार नाही, पण पुढच्या 5 वर्षात चुनापट्टी नक्कीच बॉम्बेमधले सगळ्यात चांगलं राहिलेला सिटी असेल, सगळ्यात चांगला विभाग असेल, हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. आणि हा लोकांनी तुमचा हा संभ्रम काढून टाका. पैसे ह्याला आम्ही कोण मॅनेज होणारी माणसं नाही आहेत. आम्हाला कोणीही आमच्याविषयी लोकांमध्ये आता प्रश्न विचारले जातात, 100 लोकांचे फोन आले, आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे अजिबात हे करूच नका आणि हे डोक्यात ठेवून द्यावा की आम्ही ह्या गोष्टी अजिबात करणार नाहीत.
जनतेला जाहीर आव्हान आहे आमचं. कोणी जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की असं का झालंय, कारण हा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेलेला आहे. त्यांच्यापर्यंत रिपोर्ट गेलाय की इकडची सीट वेगळी येणार आहे. त्यांच्यापर्यंत रिपोर्ट गेलाय की चुनाभट्टीचं मन आता वेगळ्या माणसावरती आहे. त्यांच्यापर्यंत रिपोर्ट गेलाय की आता त्यांना नवीन चेहरा पाहिजे. हा त्यांच्यापर्यंत रिपोर्ट गेलाय म्हणून शिंदे साहेब बोलले की अजून जाऊ देत, आपण त्यात पडायला नको. कळालं? आणि हा मेसेज त्यांनी सांगायला पाहिजे, क्लिअर करायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना पण थोडंसं चलबिचल झाल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे काहीतरी चुकीचं करावं, काहीतरी नाव खराब करावं, कारण अख्ख्या चुनाभट्टीला माहिती आहे हा माणूस मॅनेज होणारा नाही. हा माणूस पैशाने मॅनेज होणारा नाहीये. ह्याला जर तुम्हाला मॅनेज करायचं असेल ना तर प्रामाणिक राहून प्रेमाने आणि आत्मसन्मानाने मॅनेज करावं लागेल. हा माणसासाठी इकडे जेवढी लोक आहेत सगळी निस्वार्थ लोक आहेत. आत्तापर्यंत एवढ्या राहिल्या 1 रुपया वाटला नाही कोणाला. जेवढी सगळी लोक आहेत फक्त या माणसाच्या स्वभावासाठी आहेत. कोणाला 1 रुपया नाही पाहिजे, कोणाला काय फायदा नाही पाहिजे, कोणाला काय नाही करायचं आहे. इथे सत्तेचा प्रश्न नाहीये, इथं माणसाचा प्रश्न आहे. आणि हाच जो आमचं कनेक्शन झालेलं आहे, हा जो स्वभाव आहे तोच पूर्ण चुनाभट्टीला काय आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या चुनाभट्टीला हा स्वभाव आवडलाय. त्या स्वभावाला मॅनेज नाही करू शकत. त्याच्यामुळे हा माणसाला खराब कसं करायचं, याचं नाव कसं खराब करायचं, यांच्या लोकांमध्ये काहीतरी अफवा कशी पसरवायची की हा मॅनेज झालाय, यांनी पैसे घेतले, त्यांनी हे केले, त्यांनी ते केले, आणि हे त्यांच्याकडून झाले पण त्यांना कळालं नाही की ह्याच्यामुळे उलटा आम्हालाच फायदा झालाय. ते उघडकीस झालेले आहेत, ते एक्सपोज झालेले आहेत की त्यांना काय काय करावं लागतंय. त्यांनी समोरून जाहीर केलेलं की आता विन कोण आहे इकडे, त्यांनी जाहीर केलं की इकडून निवडून कोण येणार आहे. त्यांना पण माहिती आहे आता वेळ अशी आलेली आहे, कितीही पैसे वाटा, कितीही गर्दी करा तुम्ही, लोकांनी मनं ठरवलेली आहेत. त्याच्यामुळे आणि ती जी मनं आहेत 15 तारखेला 8 नंबरचं बटन दाबून लोक त्यांचा रिस्पॉन्स सांगतात.